हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवरती। तर चला, लास्ट लेक्चर्समध्ये आपण कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे। आपण बराचसा पार्ट कव्हरसुद्धा केला आहे त्यासोबत आपण बोर्डचे क्वेश्चन, CETचे क्वेश्चन्स, नीटचे क्वेश्चन्स आणि GAEEचे क्वेश्चन्स एकाच या सिरीजमध्ये कव्हर करतोय। तर ही सिरीज इन डेप्थ होईल तुमचं, म्हणजे बोर्डपासून तर JEE पर्यंतचं आपण क्वेश्चन्स कव्हर करतोय याच्यातनं। तर चला आपण पुढे जाऊया। याच्यात पुढे जाण्यापेक्षा थोडं मागे गेलेलं बरं आहे। ठीक आहे, मागे वळून बघितलं पाहिजे, कारण की आपलं प्रेशर ऑफ आयडियल गॅसचं डेरिवेशन लास्ट लेक्चरमध्ये संपलं होतं आणि इथं मी लिहिलं होतं टू बी कंटिन्यूड। आता हे रिवाइज पण करून दिलं होतं लास्ट लेक्चरमध्ये। ज्यांनी लास्ट लेक्चर नसेल बघितलेलं तर आधी जाऊन लास्ट लेक्चर कंप्लीट करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप एकदम जबरदस्त अशा रीतीने समजेल। मग आपण इथून पुढं कंटिन्यू करू शकतो। मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला वेलॉसिटीजबद्दल पण खूप चांगलं बेसिक सांगितलं होतं एकदम। तर त्याला आपण आता आज पुढं कंटिन्यू करणार आहोत। तर त्याला पुढं कंटिन्यू करून मी या फॉर्म्युल्यापासून पुढं येतोय। आता या क्वेश्चनला आपण थोडंसं साईडला ठेवूया, आपण फॉर्म्युल्यावरती थोडंसं चांगलं डिस्कशन करून घेऊया। चला, तर प्रेशर ऑफ आयडियल गॅसचा आपला फॉर्म्युला आला होता, तर P = 1/3 रो इंटू VRMS²। हा फॉर्म्युला आपला आलेला होता, P = 1/3 रो VRMS²। VRMS म्हणजे काय होतं, लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं। VRMS म्हणजे होतं रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, या रूट मीन स्क्वेअर स्पीड म्हणू शकता तुम्ही त्याला। रो म्हणजे डेन्सिटी ऑफ गॅस असतं, म्हणजे टोटल मास ऑफ गॅस डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम कंटेनरचा घेतो आपण, आणि P म्हणजे प्रेशर ऑफ गॅस। आता या फॉर्म्युल्याला मी असंही लिहू शकतो बघा बरं, VRMS² = 3 तिकडे चाललं गेलं, P तर होतंच आणि रो डिवाइड झालं। तर मला सांगा, इथनं आपल्याला एक नवीन फॉर्म्युला नाही मिळाला का बरं? असं वाटत नाही का तुम्हाला? √3p/ρ कोणता फॉर्म्युला मिळाला नवीन? √3p/ρ। आणि या फॉर्म्युल्याला मी अजून काहीच हात न लावता फक्त तुम्हाला सांगतो की VRMSचा आपला एक फॉर्म्युला आलाय। मी परत याच लेक्चरमध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करून देईल, डोंट वरी अबाउट दॅट। ठीक आहे, तर काही चिंता करायची गरज नाही तुम्हाला याच्यामध्ये। आपण पुढे जाऊ थोडंसं, ठीक आहे। चला, बोर्डचा क्वेश्चन बघूया, नंतर तुम्हाला माहिती आहे आपण कसं टप्प्याटप्प्याने जातो एकदम। बोर्ड, CET, नीट, JEE। अ गॅस इन अ सिलेंडर इज ॲट अ प्रेशर P। गॅसमध्ये सिलेंडरमध्ये एक गॅस आहे, त्याचं प्रेशर P आहे। इफ द मासेस ऑफ ऑल द मॉलिक्युल्स आर मेड 1/3 ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू, म्हणजे गिवन डेटा जर मी लिहितोय, बोर्डचा क्वेश्चन आहे, तर इनिशियल मास आपण ॲज्युम करायला हरकत नाही M। तर जे फायनल मास आपण घेत असतो ना, तर त्या फायनल मासला त्यांनी 1/3 केलं आहे। पार्टिकल्सचं मास, पार्टिकल्सचं मास 1/3 केलं आहे। ठीक आहे, नंतर काय म्हटलंय? अँड देअर स्पीड्स आर डबल। कोणती स्पीड म्हणतोय बाबड्या तू? कोणती स्पीड म्हणता येते त्यांना? म्हणा कोणती स्पीड हे आधी क्लिअरली सांगा। तर RMSच असते। VRMS1ला जर मी V घेतलं आणि VRMS2 किंवा फायनल, हे इनिशियल म्हणा आणि याला फायनल म्हणा, तर फायनलला आपल्याला 2V घ्यावं लागेल। तर त्यांचं म्हणणं आहे रिझल्टंट प्रेशर किती असणार? आधी प्रेशर किती होतं? इनिशियल प्रेशर P म्हणून टाकू, आणि काय कॅल्क्युलेट करायला म्हटले ते म्हटले फायनल प्रेशर कॅल्क्युलेट करा। फायनल प्रेशर जे येणार आहे ना बाबा, फायनल प्रेशर जे येणार आहे ना बाबा, ते इनिशियलच्याच टर्म्समध्ये येणार। तर प्रेशर ऑफ गॅसचा आपण जस्ट फॉर्म्युला बघितला आहे, P = 1/3 रो VRMS²। थोडंसं लक्ष द्यायचं आहे आता इथं। P = 1/3 डेरिवेशन यासाठी डिटेलमध्ये सांगितलं होतं लास्ट लेक्चरला, कारण की इथं डेन्सिटी म्हणजे असतं मास अपॉन व्हॉल्यूम। बघा, दोन्ही V आले ना एकासोबत, म्हणून कॅपिटल V स्मॉल Vचा डिफरन्स कळावा म्हणून असं असं काढलं होतं। या कॅपिटल Mला स्मॉल m × n म्हणू शकतो आपण। स्मॉल m म्हणजे एका पार्टिकलचं मास ज्याला त्यांनी 1/3 केलं आहे। तर सर आता व्हॉल्यूम चेंज नाही झालं आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅपिटल N ते सुद्धा चेंज नाही झालं आहे, कारण की क्वेश्चनमध्ये काही म्हटलंच नाही आहे। तर मी म्हणू शकतो P इज प्रपोर्शनल टू VRMS² अँड, अच्छा डायरेक्टलीच येणार, P प्रपोर्शनल टू VRMS² आणि स्मॉल mला प्रपोर्शनल आहे। तर आपण जेव्हा P2/P1 घेणार ना, P2/P1, तर थोडंसं लक्ष द्या। P2 जेव्हा घेऊ ना आपण, तर तेव्हा VRMS फायनल घेणार आपण। याला मी P2 सुद्धा म्हणतो आपण, P1 P2 ने सुद्धा आपण डिनोट करतो बरं का इनिशियल फायनलला। तर त्यात कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही आहे। P2 कुठं आहे? P2 कॅल्क्युलेट करायचे P1
ठीक आहे, P1ला P घेऊन टाकू आपण. VRMS किती घ्यायचं, 2च्या रिस्पेक्टमधलं VRMS 2V घ्यायचं आणि इकडे खाली किती घ्यायचं, इनिशियल V घ्यायचं, याचा स्क्वेअर करायचा. मास नंतर मास 1/3 केलं आहे आणि आधी M होतं, व्हीने V कॅन्सल झालं. P2 डिवायडेड बाय P1, P1ला P घेतलं, 2चा स्क्वेअर 4 इंटू हे झालं 1/3. इन शॉर्ट तुमची P2ची व्हॅल्यू आली 4/3 इंटू P. किती आली, 4/3 इंटू P. यापेक्षा सोपा क्वेश्चन नसू शकतो. हां, यापेक्षा सोपा क्वेश्चन नसू शकतो. फक्त रेशो घेऊन तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं होतं. कळालं का? हा झाला तुमचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. अजून एक ह्याच्या बोर्डचाच क्वेश्चन आहे. अजून एक बघू काय म्हणतोय त्या क्वेश्चनमध्ये. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 लिटर ऑफ गॅस, 1 लिटर ऑफ गॅस ॲट NTP इफ मास ऑफ ईच मॉलिक्यूल. मास ऑफ ईच मॉलिक्यूल म्हणजे याच्यात आपण आता गिवन डेटा लिहिणार ना. मास ऑफ ईच मॉलिक्यूल म्हणजे स्मॉल एम. स्मॉल एम किती घ्यायचं, 4.55 इंटू 10⁻⁻25 kg. 4.55 इंटू 10⁻⁻25 kg. नेक्स्ट, अँड इट्स RMS वेलॉसिटी ॲट NTP. RMS वेलॉसिटी म्हणजे VRMSची व्हॅल्यू रे, 350 मीटर पर सेकंड. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे P दिलं आहे त्यांनी. विचारलं काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे बाळांनो कॅपिटल N. व्हॉल्यूम किती म्हटले, व्हॉल्यूम 1 लिटर म्हटले. आता कोणते कोणते युनिट कन्वर्ट करायचे आहेत, तर फक्त लिटर कन्वर्ट करायचं आहे. 1 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. हे झालं तुमचं लिटरचं मीटर क्यूब कन्वर्जन. आता मला सांगा नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे कॅल्क्युलेट करणार. प्रेशर ऑफ आयडियल गॅसचा काय फॉर्म्युला आला होता, 1/3 रो VRMSचा स्क्वेअर. आता तुम्ही या लेक्चरमध्ये तर बनलेलेच आहात ना आता सुरुवातीपासून. तर मला सांगा नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे येतं. डेन्सिटी म्हणजे मास बाय व्हॉल्यूम आणि मासला स्मॉल एम इंटू कॅपिटल N लिहितो ना. काय प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नसावा तुम्हाला. आणि इकडं VRMSचा स्क्वेअर. तर मला जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत ना, तर फॉर्म्युला कसा बनतोय याकडं थोडंसं लक्ष द्या बरं का. फॉर्म्युला कसा बनतोय, 3PV इकडे चालला जाईल. खाली काय येईल बरं, खाली 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 काय येईल, खाली येईल स्मॉल m इंटू VRMSचा स्क्वेअर. चला व्हॅल्यूज पुट करून बघूया. 3 इंटू स्मॉल m म्हणजे एका पार्टिकलचं मास दिलं आहे. हो दिलं आहे, तेच म्हटलं दिलं आहे. 4.55 इंटू 10⁻⁻25 इंटू VRMS किती म्हटले, 350 म्हटले. तर याचा 350चा स्क्वेअर करावा लागणार. इथं लॉग टेबल लागणार बाबा, इथं लॉग टेबल लागणार. ॲक्च्युली मी लॉगचं कॅल्क्युलेशनसुद्धा केलं आहे. तर ते लॉगचं कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे म्हणून काही प्रॉब्लेम येणार नाही इथं. ठीक आहे, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय आपण इथं करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. किती सिम्प्लिफाय करून घ्यायला पाहिजे आपण, n इक्वल्स टू बघा बरं किती सिम्प्लिफाय व्हायला पाहिजे. 3 इंटू हे करू शकतो आपण 3.039. ठीक आहे, इंटू 10⁻⁵ -3. 5 - 3 किती होऊन जाणार, 5 - 3 2 होणार. आता थोडंसं लक्ष द्यायचं तुम्ही, थोडंसं लक्ष द्या बरं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण झालं इथं. ठीक आहे, तर इथं काही प्रॉब्लेम नाही. मी फक्त सिम्प्लिफाय करतो आणि आन्सर लिहिणार आहे. हे झालं आहे. इंटू 10⁻⁻25 वरती येईल तर ते +25 होऊन जाईल. डिवायडेड बाय 4.55. मी फक्त कॅल्क्युलेशन चेक करत होतो. एक लास्ट मागच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन तुम्हाला करून दिला होता मी. ठीक आहे, लॉगच्या कॅल्क्युलेशननी. लॉगच्या कॅल्क्युलेशनमध्ये बाकी काही नाही, टाईम वेस्ट होण्याचा जास्त हे होतं, टाईम जास्त वेस्ट होतो. तर मग याचं तुम्हाला आन्सर येतं आहे बघा. मी तुम्हाला इथं आन्सर लिहितो आहे 5.453 इंटू 10⁻⁻ किती आपला 27 येतो आहे वाटतं, बरोबर 27 येतो आहे. तर 27 आणि बाकी सगळं कॅल्क्युलेशन वगैरे करून ह्याचा आन्सर मिळेल तुम्हाला 21 मॉलिक्युल्स. म्हणजे याचा काही पॉवर मायनस वगैरे येत असेल त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये येतोच. ठीक आहे, तर तो -4 कॅल्क्युलेट करून -21 येऊन जातं आन्सर. सो हा क्वेश्चन तुम्हाला कळालेला असेल. हा बोर्डचा क्वेश्चन होता, मी फक्त स्किप केलं आहे ते कॅल्क्युलेशन. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनवरती. ॲज्युमिंग द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. ॲज्युमिंग द प्रेशर एक्झर्टेड बाय
गॅस ऑन द वॉल ऑफ कंटेनर, इट कॅन बी शोन दॅट प्रेशर किती टाइम्स आहे कशाच्या, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम. कसं कॅल्क्युलेट करणार याला? अरे बाळांनो सोपं आहे बघा थोडंसं. पी इक्वल्स टू काय असतं, 1/3 रो इंटू VRMSचा स्क्वेअर. मला सांगा इथं 1/3 आणि याला तर आपण m/v लिहू शकतो ना, m/v इंटू VRMSचा स्क्वेअर. मला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ mv², बरोबर आहे का? तर मला सांगा इथं हाफची कमी आहे, हाफची कमतरता आहे, तर मी काय करतो माहिती आहे का, इथं 1/3 तसंच ठेवतो, याला हाफनी मल्टिप्लाय करतो, 2नी मल्टिप्लाय 2नी डिवाइड करून टाका, एकच गोष्ट आहे, एका स्टेपमध्ये होऊन जाईल, जास्त काही डिफिकल्ट करायची गरज नाही त्याला. बरोबर. आणि राहिलं आहे ना व्हॉल्यूम, राहिलं आहे व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूमला इकडं लिहिलं. मला सांगा हे ½ VRMS² म्हणजे कायनेटिक एनर्जी झाली की नाही झाली? तर प्रेशर इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला, 2/3 कायनेटिक एनर्जी आणि डिवाइडमध्ये काय होतं, व्हॉल्यूम. तर तुम्हाला हेच तर विचारलं आहे, प्रेशर किती टाइम्स आहे. अच्छा झालं, संपला क्वेश्चन. प्रेशर किती टाइम्स हेच विचारलं होतं तुम्हाला. बघा ना, प्रेशर 2/3 टाइम्स आहे, प्रेशर 2/3 टाइम्स आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या. प्रेशर 2/3 टाइम्स आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या. सिंपल असा क्वेश्चन होता. चला पुढे जाऊया. CETचा क्वेश्चन झालाय, अजून CETचा क्वेश्चन आहे का? अच्छा नाही, त्रिपुरा 2020. त्रिपुरामध्ये कोणती एक्झाम होती, ठीक आहे, स्टेट लेवल एक्झाम असेल त्याचाही क्वेश्चन आणला, म्हणजे कुठून कुठून क्वेश्चन आणणं चालू आहे बघा तुम्ही. अ चेंबर कंटेन्स गॅस ॲट अ प्रेशर ऑफ P0. एक चेंबर आहे, त्यात P0 प्रेशरवरती गॅस आहे. इफ ऑल द मॉलिक्युल्स आर रिप्लेस्ड बाय सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हे नंबर ऑफ मॉलिक्यूल पहिल्यात दुसऱ्यात सेम आहे, हॅव्हिंग हाफ द मास बट डबल द RMS वेलॉसिटी. म्हणजे काय, म्हणजे काय, यांचं जे मास होतं ना ते हाफ, यांचं जे मास होतं ना ते हाफ, म्हणजे यांचं जर मास m घेतलं तुम्ही तर यांचं मास m/2 घ्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि RMS वेलॉसिटी डबल, RMS वेलॉसिटी डबल म्हणजे आधीची जी VRMS होती ना, ती VRMS जर v घेतली तर इकडं ती डबल 2v घ्यायची तुम्ही, बस. तर प्रेशर विचारलं आहे त्यांनी, P2 म्हणू आपण याला. बघा क्वेश्चन सिंपल आहे. आता आपण तेच फॉर्म्युले यूज करत आलो आहे, तर मी आता डायरेक्ट लिहू शकतो असं मला वाटतं. ज्या गोष्टी चेंज झाल्यात ना बाळा, ज्या गोष्टी चेंज झाल्यात ना त्याच गोष्टी कन्सिडर करायच्या. काय काय चेंज झालं, m चेंज झालं आणि v चेंज झालं आहे. तर m चेंज झालं आणि v चेंज झालं तर mलाही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि VRMSच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. क्वेश्चन सिंपल आहे बघा. P2/P1 इक्वल्स टू होऊन जाईल m2 डिवायडेड बाय m1 इंटू VRMS2चा स्क्वेअर डिवायडेड बाय VRMS1चा स्क्वेअर. ठीक आहे. m2 किती घेणार आपण, m2ला m/2 घ्यायचं, m1ला m घ्यायचं इंटू VRMS2 किती घेणार आपण, 2v घेणार आणि ह्या खाली 2 यांचा स्क्वेअर करणार. v कॅन्सल, m कॅन्सल, इथं राहिलं 1/2, इथं राहिलं 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, तर इकडे फक्त 2 राहिलं आहे ना. तर P2 किती होऊन जाणार तुमचा, तर इथं तुमचं P2 होऊन जाणार 2P0, इथं तुमचं P2 होऊन जाणार 2P0 म्हणजे ऑप्शन नंबर बी. होप सो तुम्हाला कळालं असणार आहे. ठीक आहे, डिफिकल्ट नव्हता क्वेश्चन, सिम्पलच होता, कॉन्सेप्ट चांगली होती. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा टॉपिक आहे आपला आता, रूट मीन स्क्वेअर स्पीड. सर हे तर आपण शिकतोच आहे ना. अरे हो बाळा, शिकतोय आपण, हे नवीन काही नाही याच्यात. याच्यावरती डिटेलमध्ये थोडंसं डिस्कशन करायचं आहे, तर यासाठी तुम्ही आधीच रिवाईज करून आलेले पाहिजे. हा फॉर्म्युला माहिती आता रटून गेला असेल तुम्हाला. तर याच्यावरनं VRMSचा एक फॉर्म्युला आला होता, √3p डिवायडेड बाय रो. काय आला होता, √3p डिवायडेड बाय रो, हा फॉर्म्युला आला होता त्याच्यावरनं. आठवतंय का तुम्हाला? चला, तर मग p/ρ जेव्हाही येतं ना तेव्हा तुमच्या माइंडमध्ये एक क्वेश्चन आला पाहिजे की आपल्याला सत्यम सरांनी 2 इक्वेशन लिहून दिले होते, जे बुकमध्ये एवढे डिटेलमध्ये नाही दिलेले, पण तरी त्यांनी सांगितले होते की आयडियल गॅस इक्वेशनचा थर्ड फॉर्मॅट फ्रॉम थर्ड फॉर्मॅट ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. काय होते थर्ड फॉर्मॅट बघा बरं. एक होता p/ρ इक्वल्स टू RT/mw, बरोबर का.
हां, हा एक फॉर्मॅट होता थर्डवाला. आणि एक अजून सांगितला होता तुम्हाला याच्यात मी, म्हणजे सगळे डिराईव्ह करून दिले होते तेव्हा. प्रत्येक वेळेस आपण डेरिवेशन नाही करू शकत ना. KT/M होता. तर मला सांगा इथं P/ρ जागी तुम्ही ह्या 2 जर व्हॅल्यू पुट केल्या तर 2 नवीन फॉर्म्युले नाही मिळत का? आणि त्याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. काय होता 3RT/MW P/ρ जागी 3 तर तसंच ठेवलं ना मी. तर हा झाला तुमचा VRMSचा दुसरा फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार, √3P/ρ लक्षात ठेवायचा आणि दुसरा फॉर्म्युला √3RT/MW लक्षात ठेवायचा. तिसराही फॉर्म्युला कमिंग सून आलाय. तिसराही फॉर्म्युला √3KT/m. आता हे मी नोटेशन्स आहे ना खूप बारकाईने यूज करतोय. सगळे नोटेशन्स आधी क्लिअर केले आहे फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये. तर जर कोणी मधून आले असेल या लेक्चरमध्ये तर एक फक्त रिक्वेस्ट आहे माझी अशी की आधीचे पण लेक्चर बघून घ्या, तुमच्या कॉन्सेप्ट खूप जास्त क्लिअर होतील. तर इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असणार. VRMSचे किती फॉर्म्युले आले, 3 फॉर्म्युले आले. आता बघा काय म्हटलंय, रूट मीन स्क्वेअर स्पीड RMS फॉर्म्युले तर आले. आता ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी बघाव्या लागतील. क्वेश्चन होता रे गड्या याच्यात, स्लाइड शो आपण चालूच दिला नाही. ठीक आहे, काय होता क्वेश्चन मी सांगतो. शो दॅट RMS वेलोसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मला लिहावंच लागणार राव, सगळं परत लिहावं लागणार मला. याचं रिझन असं आहे की हे तुम्हाला PDF मध्ये क्लिअर दिसणार नाही. हे फॉर्म्युले खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप. मी वेगळ्या कलरच्या पेनने लिहितो इथं, वेगळ्या कलरच्या पेनने लिहून टाकतो इथं. आता परत डिराईव्ह नाही करणार आपण, डायरेक्ट लिहिणार VRMS इक्वल्स टू √3RT/MW. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड फॉर्म्युला काय आला होता, VRMS इज इक्वल्स टू, अच्छा √3P/ρ वाला लिहिलाच नाही का. क्वेश्चन रीड करा तोपर्यंत, तेच फॉर्म्युले लिहितोय जे आधी लिहिले होते, वेगळं काहीच नाही करत आहे. चला लिहून टाकले फॉर्म्युले. तो म्हणत होता प्रूफ करा की द रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचरला प्रपोर्शनल आहे. अरे इथून आणि इथून प्रूफ नाही होते का तुम्हाला, दिसत नाही आहे का. VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ टेम्परेचर. कळालं की नाही कळालं, कळालं, झालं प्रूफ. ते तर झालं. आता काही इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय लिहायचे, असे पॉईंट लिहून देणार आहे की ते क्वेश्चनमध्ये कामी येतात पण बुकमध्ये भेटत नाही. समजा इन केस, आता हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत सगळे. VRMSचं आणि प्रेशरचं काय रिलेशन आहे सांगा. VRMSचा फॉर्म्युले तुमच्या समोर आहे. VRMSचं आणि प्रेशरचं काय रिलेशन आहे सांगा मला. काय रिलेशन्स आहेत VRMSचं आणि प्रेशरचं. इथं मी क्लिअर लिहिणार नो रिलेशन. सर फॉर्म्युल्याने तर दिसतंय, सर फॉर्म्युल्याने तर दिसतंय, पण इथं काहीच रिलेशन नाही बाळांनो, जरी फॉर्म्युल्यामध्ये दिसतंय. का बरं माहिती का याचं रिझन, VRMS डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट P दिसतंय तुम्हाला, त्यात काहीच मी वाद नाही, त्यात मी म्हणत नाही का तुमचं चुकीचं आहे काही. ठीक आहे, त्यात काहीच म्हणत नाही मी की चुकीचं आहे तुमचं. पण याचा अर्थ असा आहे, होतं काय, प्रेशर/ρ रेशो आहे ना, तर जर कधी डेन्सिटी वाढली मॉलिक्युल्सची, म्हणजे मॉलिक्युल्स जवळजवळ येतील, आणि जर का मॉलिक्युल्स जवळजवळ आले तर त्यांचं प्रेशरही वाढेल. तो ओव्हरऑल ही व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. म्हणजे कधी रो वाढला तर P पण वाढतो. तर तो जो रेशो आहे ना त्यांचा, तर तो रेशो कॉन्स्टंट राहतो. आणि जर इन केस P/ρ लिहिलं, जर रो कधी कमी झालं तर ऑब्व्हियसली प्रेशर पण काय होतं, कमी होतं. तो ओव्हरऑल रेशो याच्यात पण कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणून फक्त प्रेशर चेंज केल्याने होत नाही, डेन्सिटी पण चेंज होते प्रेशरसोबतच. म्हणून प्रेशरवरती डिपेंड नाही करत, लक्षात ठेवायचं बरं का. लक्षात ठेवायचं, RMS वेलॉसिटी प्रेशरवर डिपेंड नाही करत. हां, पण हे P/ρ रेशोवर डिपेंड करते. डिपेंड्स ऑन P/ρ रेशो, इथं लिहितो. ठीक आहे, P/ρ रेशोवरती डिपेंड करते. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नसणार इथं. आता हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा आहे की हे तर तुम्हाला क्लिअर दिसतंय, VRMSचं आणि टेम्परेचरचं काय रिलेशन आहे सर. आता इथं पण नो रिलेशन म्हणणार का, नाही, इथं तसं म्हणणारच नाही, कारण की इथं त्यांचं डायरेक्ट रिलेशन आहे. आणि VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ T. याला आपण काय म्हणतो, VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ टेम्परेचर. याचा सरळ अर्थ आहे की जर कधी टेम्परेचर वाढलं तर VRMSची व्हॅल्यूसुद्धा 100% वाढणार. टेम्परेचर वाढलं तर VRMSची व्हॅल्यूसुद्धा 100% वाढणारच. तर हा याच्या मागचा मोठं होता की कसं आपल्याला कळालं पाहिजे
की रिलेशन कसे रिलेट करायचे आहेत त्यांचे. आता इथं फॉर्म्युलानी तर सगळेच सांगणार की डायरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रेशरला, पण प्रेशरवर डिपेंड नाही करत, P/ρ रेशोवर डिपेंड करतं. जर इन केस कधी मी प्रेशर चेंज केला तर त्याच्याने VRMSला काहीच फरक पडत नाही, VRMS कॉन्स्टंट राहतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी. ठीक आहे, राहील ना लक्षात. मी बघतोय की मी काही क्वेश्चन आणलेत ना याच्यावरती, ते क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत अजून. RMSचे क्वेश्चन्स आपण अजून बघितले नाहीत, तर ते क्वेश्चन्स आपण बघूयात आधी आता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात थोडंसं. चला काय म्हणताय बघा क्वेश्चनमध्ये, बोर्डच्या लेवलचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन एकदम बेसिक्स आहे. क्वेश्चनमध्ये असं म्हणताय, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस ॲट 30 केल्विन अँड 120 केल्विन. सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं, इथं मी लिहून देतोय स्टार करून, टेम्परेचरची व्हॅल्यू केल्विनमध्येच पुट करा. टेम्परेचरची व्हॅल्यू केल्विनमध्येच पुट करा. इंग्लिशमध्ये लिहून दिलं आहे, अरे इंग्लिश नाही, मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहून दिलं आहे. टेम्परेचरची व्हॅल्यू केल्विनमध्येच पुट करा. इथं जरी सेल्सिअस असतं तर मी त्याला आधी केल्विनमध्ये कन्वर्ट केलं असतं. तर रेशो विचारला आहे. सगळ्यात आधी गिवन डेटा काय आहे, T1 T2 घेऊन टाका. T1 किती दिलं आपल्याला, टेम्परेचर समजा 30 केल्विन दिलं आहे, आणि T2 किती घेणार आपण, T2ची व्हॅल्यू आपण घेणार 120 केल्विन. तर आता VRMSचा फॉर्म्युला माहिती आहे ना, कोणता यूज करायचा सर. आता तुम्ही ते तर सांगितलंच नाही कोणता फॉर्म्युला डिपेंड करतं विचारलं काय. सगळ्यात जास्त फॉर्म्युला हा यूज होतो VRMSचा, सगळ्यात जास्त मोस्टली यूज फॉर्म्युला आहे VRMSचा. यानंतर हा यूज होतो, आणि तो खूप रेअरली यूज होतो क्वेश्चन्समध्ये. डायरेक्ट थ्योरी क्वेश्चन्स, बोर्डच्या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये तो यूज होतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. VRMSचा फॉर्म्युला आपण यूज करणार √3RT/MW. कारण की काय होतं, भरपूर वेळेस गॅसचं नाव दिलेलं असतं तुम्हाला, तर गॅसच्या नावावरनं तुम्ही मोलार मास कॅल्क्युलेट करू शकता. तर आता इथं रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे ना, तर इथं काय घेणार मी, VRMS1 / VRMS2. तर VRMS1 साठी काय लिहिणार मी, आता इथं 3RT1/MW, आणि इथं काय लिहिणार मी, √3RT2/MW. सर आता MW1 MW2 का बरं नाही घेतलं, कारण की बाळा मला माहितीच नाही की गॅस कोणता आहे. जर गॅसचं नाव दिलेलं असतं तर त्या व्हॅल्यूज पण आपण घेतल्या असत्या. आपण पुढे बघूयात ते कसं करायचं. 3R कॅन्सल, MW कॅन्सल. इथं राहिलं फक्त √T1 / √T2. √T1 T2च्या व्हॅल्यू केल्विनमध्येच आहे म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही येणार. तर हे झालं 30/120, आणि 30/120 सॉल्व्ह केलं तर 1/4 येतं. 1/4 म्हणजे 1/2. हा झाला त्यांचा रेशो. हा झाला तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. हां झाला. हा तुमचा रेशोही झाला आणि हा तुमचा क्वेश्चनही सॉल्व्ह झाला. दोन्ही काम झालेत तुमचे इथं. चला मग पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनसाठी बघा काय म्हणताय. शो दॅट RMS velocity of oxygen molecules is √2 times that of sulfur dioxide molecules at STP. STP म्हणजे काय, STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. याच्याबद्दल मला नाही वाटत तुम्हाला डाऊट असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल नोटेशन्सच्या वेळेस. ठीक आहे, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. याचाच अर्थ जेव्हाही टेम्परेचरची गरज पडणार तेव्हा 273 केल्विन घ्यायचं. आता प्रेशर पण माहिती असते याच्यात. सर मग कसं कॅल्क्युलेट करायचं बरं, प्रेशर पण दिलाय टेम्परेचर पण दिलाय, तो पॉईंट जाणून बुजून लिहून नव्हता दिला. आता ॲड करतो तिथं 3 नंबरचा पॉईंट. जेव्हा प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही दिलेले असतील, जेव्हा प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही दिलेले असतील तर यूज टेम्परेचर. टेम्परेचर जास्त रिलायबल आहे, टेम्परेचरचा वापर करावा. ठीक आहे, टेम्परेचरचा वापर करावा. चला पुढे जाऊयात. आता आपण काय म्हटले, शो दॅट व्हॉट वी हॅव टू शो दॅट. टू प्रूव्ह लिहावं लागेल ना इथं.
शाळेत सॉल्व्ह केलेत ना तुम्ही ते क्वेश्चन. टू प्रूफ, काय प्रूफ करायचं आहे, VRMS ऑफ ऑक्सिजन O2 मॉलिक्युल्स इज √2 टाइम्स दॅट ऑफ VRMS ऑफ SO2. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. आता दोघांचं टेम्परेचर सेमच आहे असं नाही वाटत का तुम्हाला? बघा ना, दोघांचं टेम्परेचर काय आहे, दोघांचं टेम्परेचर सेम आहे, दोघांचं प्रेशर पण सेम आहे. मग आता राहिली काय, मदार कोणावर आहे आपली, कोणावर मदार आहे, कोणावरती आपण भरोसा ठेवायचा की त्याच्याने आपल्याला कॅल्क्युलेशन होईल? आपण भरोसा ठेवायचा MW वरती. फॉर्म्युला काय होता, VRMS इज इक्वल्स टू 3RT/MW. टेम्परेचर दोघांसाठी सेम आहे, प्रेशर सेम आहे. तर आता तिसऱ्या फॉर्म्युल्यावर जाऊ नाही शकत, मास ऑफ मॉलिक्युल्स माहीत नाही, तर याला आपण असं लिहू शकतो, इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू √of/MW. बरोबर आहे, याला असं लिहू शकतो आपण. याला असं लिहिल्यावरती आपण रेशो घेऊ. आता काय करू, आपण रेशो घेऊ बाळांनो, कोणाकोणाचा, O2चा VRMS डिवायडेड बाय VRMS SO2चा. ठीक आहे, तर यांचं जेव्हा रेशो घेऊ ना आपण, तर रूटमध्ये आता बाकी टर्म्स येणार नाही, फक्त MW राहील. तर MW कोणाचा लिहिणार तुम्ही, MW लिहिणार तुम्ही SO2चा, आणि खाली तुम्ही MW कोणाचा लिहिणार, O2चा लिहिणार. आता असं नका करू रे गदड्यांना, O2 कॅन्सल करसाल, तसं नका करू काही रिकामे कामं. मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, VRMS ऑफ O2 डिवायडेड बाय VRMS ऑफ SO2 इज इक्वल्स टू मोलार मास SO2चं किती असतं, सल्फरचं 32 असतं आणि O2चं पण 32 असतं, 32 32 64, आणि हे O2चं किती असतं, O2चं असतं 32, तर 32 और ये 2, और भैया हमारा प्रूफ हो गया. अरे झालं ना बाबा प्रूफ. इकडं √2 राहिलं फक्त, आणि इकडं काय झालं, इकडे याला मल्टिप्लायमध्ये पाठवून द्या, VRMS ऑफ SO2 झालं प्रूफ. टू प्रूफ, हेन्स प्रूफ लिहून टाकायचं. शाळेतली सवय ना, तेव्हा तर होत नव्हतं तरी लिहून टाकायचं. हे केलं आहे बाबा आपण प्रूफ, मेहनत केली आपण तेवढी त्या फॉर्म्युलाला आणायला, तर इथं लिहून टाकायचं हेन्स प्रूव्ड. चला पुढे जाऊया, नेक्स्ट CETच्या क्वेश्चन सोबत प्रोसीड करूया. द RMS स्पीड ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज V. RMS स्पीड होती गॅस मॉलिक्यूलची V, ज्याला आपण VRMS म्हणतो, तर ती V घ्यायची. किंवा कोणत्या प्रेशरवरती होती ती, P प्रेशरवरती होती ती. ठीक आहे, इफ द प्रेशर इज इन्क्रीज बाय 2 टाइम्स, और या बापरे, म्हणजे प्रेशर 2P केलं, P वरनं किती केलं, 2P केलं, RMS स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल ॲट सेम टेम्परेचर विल बी. RMS स्पीडचा फॉर्म्युला काय होता प्रेशरच्या फॉर्ममध्ये, √3P/ρ होतं. बरोबर, तर मला सांगा VRMS आणि प्रेशरचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू √P आहे. तर P 2 टाइम्स झालं तर VRMS √2 टाइम्स होणार, √2 टाइम्स. कळालं का? आणि असा गदडेपणा करायचा नसतो, असा गदडेपणा करून यायचा नसतो. थोड्या वेळा आधी सांगितलं की VRMS डझंट डिपेंड ऑन प्रेशर. डझंट डिपेंड ऑन प्रेशर, VRMS विल रिमेन सेम. कळालं का? असे प्रश्न देतात मुलं, म्हणता आम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, टिक करून आलोय. अरे कारण की बाकी ठिकाणी फक्त फॉर्म्युला सांगून देतात ना, त्याचा अर्थ सांगतच नाही ना, तर मुलांना वाटतं की असंच येणार आहे. अरे चेंजच होत नाही गाड्या VRMS प्रेशर चेंज झाल्यावरती. कळालं का? थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवायचं, बरोबर शिकायचं. ठीक आहे, बरोबर चॅनलवर शिकायचं. कळालं का? सो आज मला वाटतं इथं थांबायला हवं आपण. ठीक आहे, मला वाटतं आज आपण इथं थांबायला हवं. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर वगैरेसाठी आपण थोडंसं पुढं जाऊया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. तर मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. पुढच्या लेक्चरमध्ये येताना नक्की 100% अपेक्षा करतो, होप्सो तुम्ही सगळेजण आधीचं पूर्ण रिवाईज करून येसाल, पूर्णच्या पूर्ण KTG जेवढा मी शिकवला आहे. आणि दुसरी गोष्ट मला वाटत आहे की तुम्ही नोट्स चांगल्या काढत असणार आहे. ठीक आहे, तर चांगल्या नोट्स काढा. नंतर मी तुम्हाला सांगेल, मला PDF पाठवा कशा नोट्स काढल्यात तुम्ही. तर बघूया आपण कोणाच्या नोट्स चांगल्या निघतात एकदम. त्या नोट्समध्ये क्वेश्चन पण असू द्या. ही PDF तुम्हाला PGMN ॲपवरती मिळते, आणि सगळी थेअरी वगैरे असू द्या. एवढे डिटेलमध्ये तुम्हाला बुकमध्ये नाही दिलं, कोणत्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार नाही. तर अशाच जबरदस्त भन्नाट लेक्चर्ससाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा सगळ्यात आधी. व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. भेटूया आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. सो बाय बाय, टाटा, टेक केअर.